बंधूंनो, आजची आपण अर्जंटली पत्रकार परिषद बोलणं पाठवायचं कारण असं आहे की आपण मतदारांचे आभार मानण्याचे आपले राहून गेले होते. काय कामानिमित्त म्हणा किंवा काय अडचणी होत्या आपल्या, त्यामुळे आपण किंवा आर्थिकच्या अडचण असल्यामुळे मी पत्रकार परिषद आयोजित करू शकलो नाही. सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि मी 2 मिनिटांमध्ये माझं सगळं उरकणार आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणजे जास्त वेळ लावायची गरज नाही. तर पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इंदापूर तालुक्यामध्ये अनेक बलाढ्य पक्ष लढले. म्हणजे अजित पवार गट असतील, शरद पवार गट असतील किंवा प्रणभाई माने असतील, हे तिन्ही उमेदवार बलाढ्य आर्थिकने सक्षम असणारे उमेदवार होते. आणि ह्या सर्वांच्या राड्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला आपण 4 नंबरची मतं मिळवून दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा हात जोडून आभार व्यक्त करतो. 337 पोलिंग सर, 337 पोलिंग पैकी मला 320 पोलिंग बूथवर मतदान आहे. म्हणजे जवळजवळ सगळ्याच गावामध्ये मतदान आहे. म्हणजे 115 ग्रामपंचायती असतील, बाकी खेडोपाडी धरून आपले 145 गावं असतील, या सर्व गावामध्ये मला मतदान आहे. म्हणजे एका गावामध्ये जर पोलिंग बूथ 2 असतील तर त्या ठिकाणी एका बूथवर झाले, एका बूथवर मतदान नाही, असे 17 बूथ फक्त आहेत की त्या ठिकाणी मला मतदान नाही. म्हणजे मी तालुक्यातल्या घरोघरी पोचलोय. घरोघरी मी होम विजिट केली, माझी गाडी फिरली आणि आमच्याकडे यंत्रणा नव्हती स्ट्रॉंग. म्हणजे कसं, एक गाडी स्पीकरची आणि एक गाडी फिरायला. 4-5 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. आम्ही सर्वांना आवाहन केलं की बाबा आपला उमेदवार का पाहिजे आणि जनतेतनं जो आम्हाला प्रतिसाद मिळाला. सर, मी 1,000 मताचं अपेक्षा धरली होती, पण तालुक्याला मला 2,000च्या वर मतदान मिळवून दिलं. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील जो प्रयत्न करा तुम्ही केला तर तुम्हाला यश नक्की मिळेल. ह्या दृष्टिकोनातून आता आपण जिंकलोय, पुन्हा लढू, पुन्हा जिंकू एकदा पुनर्परीक्षण. परंतु यांना जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सर्व निवडणुका आपल्या स्वतःच्या पक्षात आपण लढणार आहे. म्हणजे आपण दुसऱ्याकडून पक्ष तिकीट मागायला गेलो का तर नाही. आपला स्वतःचा पक्ष, स्वतःचा झेंडा आणि स्वतःच नेता. म्हणजे पुढारी मी असं चालू नाही सर. आजी माझी बरं का कावळे सर, आजी माझ्या आमदारांना घोडा लावून पुढारी झालं. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुणी आपल्याला अडवू शकत नाही, कुणी आपलं थांबवू शकत नाही. आपल्या पाठीमागे संविधान आहे, संविधानाला धरून आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आजी माझे आमदार असतील किंवा प्रस्थापित व्यवस्था कोणीही असेल, त्या व्यवस्थेला निष्ठाभूत करणं हे आमचं पहिलं स्वप्न असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जो झोपडीत राहणारा जो युवक आहे, त्या युवकाला राज्यकर्ता बनवणं, त्याला सत्ताकर्ता बनवणं हे आमचं पहिलं उद्देश असेल. आणि त्या उद्देशानं आम्ही सर्वजण निवडणूक लढवू. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी तालुक्याच्या दृष्टिकोनातून वाटतील, जे ते आंदोलन करावं लागेल, जिथं आम्हाला उतरावं लागेल, त्या ठिकाणी आम्ही उतरू. धनगर समाजाचं असू द्या, ओबीसी समाजाचं असू द्या, 12-18 पगड 12 बलुतेदारांचं असू द्या, या सर्वांसाठी आम्ही सक्रियपणे काम करू. आणि आपण वेळात वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची किंवा मला पत्रकार परिषदेमध्ये 2 शब्द बोलण्याची संधी किंवा पत्रकार परिषद आयोजित केली मी, आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार करतो. आणि या ठिकाणी थांबतो.